उत्तर कर्नाटकच्या हिरव्या कुशीत निसर्गाने जपून ठेवलेलं एक शांत आणि रांगडं जग म्हणजेच दांडेली. इथे पाऊल टाकतात शहराचा गोंगाट हळूहळू विरून जातो आणि निसर्गाचा श्वास ऐकू यायला लागतो. घनदाट जंगलांची गूढ सावली, थंडगार हवेत मिसळलेली ओल आणि प्रत्येक वळणावर थांबून ठेवणारी ती निवांत शांतता. 12 महिने जंगलातून वाहणारी ती काली नदी, त्या प्रवाहात रिव्हर राफ्टिंग करत घालवलेला तो क्षण, पाण्यात केलेली ती मनमोकळी मस्ती आणि त्या क्षणात हरवलेला तो वेळ, सगळं काही नकळत मनात साठत जातं. इथे प्रत्येक क्षण कॅमेऱ्यासाठी नसतो, काही क्षण फक्त स्वतःसाठी असतात. दांडेली फक्त पाहायची जागा नाहीये, ती अनुभवायची आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एक अशा धम्माल सिरीजमध्ये. थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल, आपण चाललेलो आहोत कोस्टल कर्नाटकात म्हणजेच दांडेली, गोकर्ण, मुरुडेश्वर आणि होन्नावर या ठिकाणी. सो बऱ्याच महिन्यांनी आपण आज ही धम्माल सिरीज घेऊन येत आहोत. सो एवढे दिवस व्हिडिओज आले नव्हते, त्याचं काहीतरी पर्टिक्युलर रिझन होतं. मी तर कंटिन्यू फिरत असतो, बट तुमच्या लोकांसाठी फिरण्यासाठी जो मी ट्रॅव्हल व्हिडिओज शूट करत होतो त्याच्यातून काहीतरी लोकांना भेटावं ह्यासाठी मी प्रयत्न करत होतो. बट यापुढे आपण घेऊन येत आहोत आपल्या स्वतःचं ट्रॅव्हल कंपनी, जी आपण ओन केलेली आहे, ती आपण आज लॉन्च करत आहोत. त्यासाठी जो हा टाईम आहे तो आम्ही घेतलेला, आणि ही कंपनी मी स्वतः ओन करत नसून माझ्याबरोबर माझ्या कॉलेजचा मित्र साक्षत हा को-फाउंड करत आहे. सो ह्याच्यासाठी आम्ही गेले 3-4 महिने मेहनत घेत होतो. ह्याच्यावर खूप रिसर्च चालू होती आणि त्याच्यासाठीच जे काही आहे ते केलं. सो इथून पुढे तुम्हाला आमच्याबरोबर फिरण्याचा एक्सपिरियन्स भेटणार आहे. सो आमच्या ट्रॅव्हल कंपनीचं नाव आहे ट्रेल मंत्रा. ट्रेल मंत्रा म्हणजेच जो तुमचा ट्रेल जो पाथ, जो वे असणार आहे तो इझी आणि सिम्पल, तो पण बजेटमध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहे. सो ह्या कंपनीला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल. ह्यामध्ये तुम्हाला कस्टमाइज ट्रिप्स, ट्रेक्स, फॅमिली, जे तुमचे ग्रुप ऑर्गनाइज ट्रिप्स असतात, सगळ्या कस्टमाइज प्रकारच्या ट्रिप्स तुम्हाला या ट्रिपमध्ये भेटतील. आणि ह्या कंपनी थ्रू तुम्हाला भरघोस डिस्काउंट आणि तुमचे काही जे इव्हेंट्स असतील, जे तुम्ही बाहेर वगैरे ऑनगोईंग करायचे असतील, सो तुम्हाला सगळं भेटेल. सो बाकीचे जे काही असतील ट्रेल मंत्राचे डिटेल्स ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा, त्याची लिंक मी खाली देतोय. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है. सो मित्रांनो, अजून जे दांडेली आहे, जिथे आम्ही रिसॉर्टला जाणार आहे, ते आहे अजून 1 तासाभरावरती आणि 60 to 65 किलोमीटर डिस्टन्स बाकी आहे. आणि हे बघू शकतात सध्या सगळे निघाले आहेत. आणि सध्या आम्ही ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बघू शकतात इडली, वडा, डोसा सगळ्या चालू आहे. हे असे बकासूर आहेत आमच्यावर त्या साईडला, वेगवेगळ्या ह्याच्यातले कॅटेगरीतले सगळे तिकडे नाही. सो थोडं ब्रेकफास्ट करून आता आपण रिसॉर्टवरती चेक इन करणार आहोत दांडेलीच्या. तो स्पेशल डोसा वगैरे असे खात आहेत लोक. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता. अशा आमच्या बरोबर लोक आहेत, त्यांचे शौक आहेत. ट्रेल मंत्रामधून येत आहेत तर शौक पूर्ण करावे लागते. सो बकासुरांनी चालू केलं आहे खायला, बघू शकतात. तो कसा वाटला आतापर्यंत एक्सपिरियन्स. सो आता ब्रेकफास्ट करतो, डायरेक्ट आता भेटूया दांडेलीच्या रिसॉर्टमध्ये. चलो. इस तरह से चले शोर गूंजे यहाँ से वहाँ, सूरज डूबा है यारो, 2 घुट नशे के मारो, रास्ते
मित्रांनो, फायनली आपण 1 वाजता आपले जे दांडेलीतलं रिसॉर्ट आहे सेंच्युरी रिसॉर्ट तिकडे चेक इन केलं आहे आणि इकडे 1:30 वाजता जो आहे तो आपला लंच टाईम आहे. सो रिसॉर्ट बघण्याआधी आपण आता पहिला लंच करून घेऊया, कारण लंचचा टाईम 1 ते 3 आहे. सो आत्ता ऑलमोस्ट 2 वाजले, सगळं फ्रेश वगैरे होऊन आलो आहे. अजून रिसॉर्ट पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे, पण पहिला लंच करून घेऊया. तो लंचमध्ये काय आहे ते आपण बघूया. सो या मागे बॅक साईडला आहे ते पूर्ण लंच एरिया आहे. सो मित्रांनो, फायनली आता आपण पोचलेलो आहे सेंच्युरी रिसॉर्ट दांडेली येथे. मुंबईपासून आपला प्रवास चालू झालेला. तो प्रवास करत आपण कोल्हापूर बेळगाव मार्गे 14 ते 15 तासाची जर्नी होती, ती कंप्लीट करून आपण पोचलेलो आहे दांडेली येथे. दांडेलीमध्ये आपण जी प्रॉपर्टीमध्ये आज स्टे करणार आहोत त्या प्रॉपर्टीचं नाव आहे सेंच्युरी रिसॉर्ट दांडेली, जी की हाकेच्या अंतरावरती, बट पूर्ण जो जंगल एरिया आहे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडरच ही प्रॉपर्टी आहे. त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्यातलीच एक प्रॉपर्टी म्हणजे सेंच्युरी रिसॉर्ट दांडेली. आपण आता जिकडे उभे आहोत बॅक साईडला तुम्ही बघू शकतात, हा आहे पूर्ण रिसेप्शन एरिया प्रॉपर्टीचा. पूर्ण रिसेप्शन एरियाच्या बाजूलाच तिकडे समोर आहे तो मेन गेट, तिथून आपण रिसॉर्टची एंट्री करतो. त्याच्याच साईडला ह्या रिसॉर्टची एक खास प्रॉपर्टी आहे, त्याचं आकर्षण म्हणजे त्यांनी स्वतःचा एक ओन लेक तयार केला आहे, ज्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. कारण इथून जी काली रिव्हर आहे फेमस साऊथ इंडियामधली, तिथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होतात. त्या ॲक्टिव्हिटीजला खूप गर्दी असते, त्याच्यामुळे त्यांनी हा स्वतःचा ओन लेक तयार केला आहे. ह्या लेकमध्ये झीप लाईन, कायाकिंग, कोरल राईड, अजून वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. सो हे एक या प्रॉपर्टीचं बेस्ट वैशिष्ट्य आहे की इथे केलं जातं. आणि त्यात आता ख्रिसमसचा सीझन आहे, त्याच्यामुळे प्रॉपर्टी पूर्ण फुल आहे. सो आम्ही ज्या रूममध्ये राहत आहोत तो आहे कमांडो टेंट, त्याची आपल्याला प्रॉपर्टीची डिटेल्स भेटेल, बट दुसऱ्या रूम्स फुल आहेत. तर त्याच्या रिलेटेड जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी प्रॉपर्टीचे डिटेल्स सगळे मेन्शन करेल. तुम्हाला दांडेली जर यायचं असेल तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा. पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये बघणारच आहात, प्रॉपर्टी जबरदस्त आहे. यायला आम्हाला खूप लेट झाला, त्याच्यामुळे घाईघाईमध्ये चेक इन झालं. चेक इन नंतर लगेच लंच होता. मगाशी तुम्ही बघितलं असेल की आपण पटकन लंच केला, त्याच्यामुळे सगळं हे झालं. सो आता आपण प्रॉपर्टीच्या डिटेल्स घेऊयात. सो आता प्रॉपर्टीच्या डिटेल्स चेक करायला आपण निघूयात. सो चलो. सो मित्रांनो, मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा आहे त्यांचा ओन लेक, जिकडे वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात. सो ही प्रॉपर्टी पूर्ण त्यांची ओन आहे. आपण 4 वाजता आता ती जी ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या चालू होणार आहेत, त्याच्यासाठी आपण जाणार आहोत 4 वाजता. सो आता सध्या तुम्ही बघू शकता या प्रॉपर्टीमध्ये किती भली मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी स्वतःचा हा ओन लेक तयार केला आहे. का तर बाहेर जिथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होतात तिथे गर्दी असते, बट आपल्या रिसॉर्टमध्ये त्या वॉटर ॲक्टिव्हिटीज प्रॉपर पद्धतीने करून घेण्यासाठी त्यांनी ही अरेंजमेंट केली. ही खूप भारी आहे गोष्ट. या ज्या बोट्स आहेत त्या आहेत कायाकिंगच्या. या बोट्सच्या मदतीने आपण ह्या लेकमध्ये कायाकिंग करू शकतो. जबरदस्त आहे. आर्टिफिशियल लेक आहे पण खूप भारी गोष्ट आहे. आणि त्या साईडला तुम्हाला दिसत असेल ते आहे झीप लाईन. तर ती झीप लाईन पूर्ण लेक अक्रॉस करून ह्या साईडला तुम्ही बघत असाल तिथपर्यंत अशी ती झीप लाईन असणार आहे. त्याच्यामुळे
ॲडव्हेंचरस जबरदस्त मजा येणार आहे खूप रिसॉर्टमध्ये आज. आणि पॅकेजचे डिटेल्स पाहिजे असतील तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिला तिकडे कॉन्टॅक्ट करू शकतात. सेफ्टी मेजरसाठी लाईफ जॅकेट्स देखील आहेत. भले आर्टिफिशियल लेक असला तरी पण शेवटी पाणी आहे ते, त्याच्यामुळे सेफ्टी मेजर्सचं पण देखील इथे लक्ष दिलं आहे. बोटिंगसाठी बोटी आहेत, बॅक साईडला दिसत आहेत, त्या त्यांच्या वेगवेगळ्या टाईपच्या प्रॉपर्टीज आहेत. पण आता सध्या त्या आज 25 डिसेंबर असल्यामुळे इयर एंड आहे त्याच्यामुळे फुल आहेत. सो आपण त्या चेक करू नाही शकत, बट आपली रूम तुम्हाला नक्की दाखवतो. सो आता आपण आपल्या डायरेक्ट रूमच्या इकडे जाऊया आणि स्विमिंग पूल आणि अदर काय फॅसिलिटीज आहेत त्या पण आपण चेकआउट करून घेऊया. चला या माझ्या मागे, चलो. बॅक साईडला स्विमिंग पूल आहे. सध्या आपण ट्रेल मंत्रा थ्रू जी लोक घेऊन आलो ती लोक सध्या एन्जॉय करतात बॅक साईडला. हा आहे भला मोठा स्विमिंग पूल. आणि त्या साईडला आहे टेबल टेनिस अदर ऍक्टिव्हिटीज, गेम्स, कॅम्प फायर वगैरे सगळं रात्री तिकडे होणार आहे. त्याच्यात बॅक साईडला दिसत आहे तो आहे रेन डान्स. आता सध्या बंद आहे, संध्याकाळी चालू होईल. सो अशी पूर्ण प्रॉपर्टी आहे. सो आता आपण आपल्या रूमची रूम टूर घेऊयात. छोटासा रूम आहे, कमांडो टेंट्स आहेत, इमिडिएटली बेसिसवर बुक झाल्यात कारण आधीच सगळ्या रूम बुक झालेल्या. सो ती प्रॉपर्टी आपण एकदा बघून घेऊया. सो डायरेक्ट आता आपण आपल्या कमांडो टेंट्स जी आपली रूम आहे तिकडे जाऊयात. तोपर्यंत तुम्ही बाकीचा व्ह्यू एन्जॉय करा. आपण आलेलो आहे कमांडो टेंट्स जिकडे आपण राहत आहोत. टोटल ह्या प्रॉपर्टीमध्ये 8 कमांडो टेंट्स आहेत. त्यातल्या आता आपल्याला 2 ऑक्युपाईड केलेत. 7 आणि 8 नंबर आपला आहे. सो मी स्पेसिफिकली 8 नंबरमध्ये स्टे करत आहे. सो आपण ते आतमध्ये बघूयात, चला. सो फर्स्ट ऑफ ऑल हे आहेत आपले कमांडो टेंट्स ज्यामध्ये तुम्हाला बेसिक 5 जण एका टेंटमध्ये राहू शकतो. फर्स्टली या प्रॉपर्टीमध्ये कमांडो टेंट्समध्ये AC होती, बट रिसेंटली लास्ट मंथमध्ये सगळ्या ACs रिमूव्ह केल्यात कारण तो विंटर येतोय त्याच्यामुळे त्या ACs रिमूव्ह केल्यात. बट थोड्या दिवसांनी परत जेव्हा आपल्या मेन सीझन असतो दांडेलीमध्ये, कारण हे थंड हवेच्या ठिकाणी, त्या सीझनमध्ये परत समरमध्ये AC लावल्या जातील. सो आता काही ACची गरज नाही आहे कारण फॉरेस्टमध्ये आणि टेंट्समध्ये रूम्समध्ये तर सगळेच राहतात, पण काहीतरी टेंट्समध्ये राहून युनिक एक आनंद घ्यायचा म्हणून आम्ही टेंट्स बुक केले. सो अशा प्रकारे हे टेंट्स आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि कॉमन वॉशरूम्स समोर आहेत त्या साईडला. सो अशी पूर्ण प्रॉपर्टी आहे. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये बाकीचे जर तुम्हाला काही डिटेल्स पाहिजे असतील तर खाली दिलेत ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि जर तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. सो आता आपण ऑलमोस्ट 4 वाजायला आलेत, ॲक्टिव्हिटीज करायला जाणार आहे. सो इफ पॉसिबल जर मला टाईम भेटला आणि मोबाईल तिकडे जर पाण्यामध्ये अलाउड केला सो आपण शूट देखील करू. बट नॉर्मल बघूया, ट्राय करूया आपण शूट करायचं की नाही. सो ही अशी पूर्ण प्रॉपर्टी आहे. सो आता आपण टाईम झालाय, जाऊयात, थोडं एन्जॉय करूया. तुमच्यासाठी व्हिडिओ वगैरे शूट केलाय. सो नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, अजून पुढे खूप धमाल होणार आहे. सो जाऊया, चलो, बाय बाय.
The next day. गुड मॉर्निंग फ्रॉम डे 2 इन दांडेली. सकाळचे 8:30 झालेत आणि आम्ही रात्री काय मी जास्त ब्लॉग शूट केला नाही. काल दिवसभर प्रवास करून सगळे दमले होते. सो रात्री आम्ही एक 10-10:30ला लवकर झोपलो, त्याच्यामुळे एवढा काय ब्लॉग शूट करता आला नाही आहे. तर आता आपण चाललेलो आहोत सकाळी रिव्हर राफ्टिंग करायला, जे की ह्या रिसॉर्टच्याच कॉम्प्लिमेंटरीमध्ये. बट जे रिव्हर राफ्टिंगचा जो पॉईंट आहे गणेश गुड्डी, इथून 30 किलोमीटरवरती आहे आणि रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे आपण 1 ते सव्वा तास लागू शकतो तिकडे पोचायला. सो आता आपण ब्रेकफास्ट करणार आहे आणि इमिडिएट चेकआउट करून आपण निघणार आहे गणेश गुड्डीला. सो आजचा आपला दिवस गणेश गुड्डीमध्ये रिव्हर राफ्टिंग, वॉटर ॲक्टिव्हिटीज सगळं होणार आहे. विथ पुढे आपण जाणार आहोत होनावरला. बट त्याचा पार्टचा व्हिडिओ हा वेगळा असेल, कारण हा पर्टिक्युलरली पार्ट फक्त दांडेलीसाठी आहे. सेकंड पार्ट, थर्ड पार्टमध्ये तुम्ही अजून भरपूर एक्सप्लोअर करणार आहे कर्नाटकामधल्या प्लेसेस. सो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढे अजून खूप धमाल ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज विथ प्लेसेस कवर होणार आहेत. सो आता आपण पहिला ब्रेकफास्ट करूयात, त्यानंतर चेकआउट करून डायरेक्ट गणेश गुड्डीला भेटूयात, जिथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज विथ साऊथ इंडियातली बेस्ट रिव्हर राफ्टिंग स्पॉट फेमस आहेत. ती रिव्हर राफ्टिंग आपण करणार आहे. सो लेट्स बिगेन द जर्नी फॉर टुडे. मित्रांनो, सकाळी ब्रेकफास्टला आलो आहे. तो ब्रेकफास्टमध्ये आहे इडली, मेदूवडा, सांबर, त्यानंतर व्हेज पुलाव देखील आहे. घेतला नाही आहे मी. मफिन्सचा केक आहे, रेड बटर आहे आणि एग्ज आहेत. सब लोग एक बार हाय करो. चलो जाम. सो मित्रांनो, आत्ताच आपली रिव्हर राफ्टिंग झाली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, जॉर्बिंग, कायाकिंग, झिप लाईन, रिव्हर राफ्टिंग, बोटिंग. बट आपण प्रिफरन्स दिला रिव्हर राफ्टिंगला, कारण आपल्याला निघायचं होतं. ऑलमोस्ट पूर्ण दिवस गेला असता आपला, हाफ डे तर स्पेंड झाला आहे. त्याच्यामुळे आम्ही कालच झिप लाईन केली, त्याच्यामुळे इकडे काही झिप लाईन केली नाही. पण रिव्हर राफ्टिंगसाठी पण आमचे 1-2 तास गेले. तर रिव्हर राफ्टिंगचा जो काय ॲडव्हेंचरस अनुभव होता तो जबरदस्त होता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आहे. सो आता आपण चाललो आहे याना केव्सचा प्लॅन होता, बट प्लॅनमध्ये थोडा चेंजेस आला आहे. सो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजेल की काय चेंजेस आहे प्लॅनमध्ये. पण धम्माल असणार आहे. याना केव्स आपण दुसऱ्या दिवशी जाणार आहे, म्हणजे उद्या जाणार आहे. बट आता आपण चाललेलो आहोत त्या ठिकाणी जिथे हिस्टॉरिकल थोडंफार असेल. सो तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप धमाल येणार आहे. पार्टमध्ये येईल ही सिरीज. हा व्हिडिओ जास्त आता मोठा होऊन देत नाही आहे. सो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो पुन्हा भेटूया नवीन एक अशा धमाल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.